आणि आता वळूया पुढच्या बातम्यांकडे। सध्या सगळ्या कॅथोलिक जनतेचं लक्ष हे व्हॅटिकन सिटीकडे आहे। पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता व्हॅटिकनमध्ये नवा पोप निवडण्याच्या हालचाली सुरू आहेत। जगभरातील कार्डिनल्स व्हॅटिकनमध्ये दाखल होत आहेत आणि लवकरच नव्या पोप निवडीची प्रक्रिया सुरू केली जाईल। नेमकी ही प्रक्रिया कशी राबवली जाते, पोपपदी कोणते कार्डिनल प्रबळ दावेदार मानले जातात, याचा आढावा घेऊया या ग्लोबल रिपोर्टमधून। गेल्या आठवड्यात पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं। त्यांच्यावर शनिवारी अंत्यविधी केल्यानंतर आता पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये नवा पोप निवडणं बंधनकारक आहे। यासाठी जगातील इतर कार्डिनल्स आपल्यातूनच एकाची सर्वोच्चपदी निवड करतात। त्यासाठी एक खास परिषद बोलावली जाते, याला कॉन्क्लेव्ह म्हटलं जातं। कोणताही बॅप्टाइज रोमन कॅथलिक पुरुष या पदासाठी पात्र असला तरी 1378 सालापासून कार्डिनल्समधूनच पोप निवडला जातो। पोपपदी पुरुषच विराजमान होऊ शकतो। यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित नाही। कोणत्याही कार्डिनलला 2/3 मतं मिळेपर्यंत मतदान होतं। जोपर्यंत कोणत्याही कार्डिनलला ही मतं मिळत नाहीत तोपर्यंत निवड प्रक्रिया सुरूच राहते। ही प्रक्रिया अनेक दिवस चालू राहू शकते। या निवडणुकीत गुप्त मतदानात कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान केलं जातं। निवडणुकीसाठी 3 कार्डिनल्सचे 3 गट बनवले जातात। पहिला गट स्क्रुटिनियर्स मतपत्रिका मोजतो, दुसरा गट रिवायझर मतांची पुन्हा गणना करतो, तिसरा गट इन्फर्मी इतर कार्डिनल्समधून बॅलेट जमा करतो। प्रत्येक कार्डिनल दिवसातून 4 वेळा मतदान करतात। स्क्रुटिनियर बॅलेट मोजून दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवतो। सर्व कार्डिनल्सनी मतदान केलंय का हे तपासलं जातं। प्रत्येक बॅलेटमधून एक स्क्रुटिनियर नाव नोंदवून दुसऱ्याला देतो। दुसरा स्क्रुटिनियरही तसंच करतो। यानंतर तिसरा स्क्रुटिनियर प्रत्येक कार्डिनलचं नाव कॉन्क्लेव्हमध्ये बोलतो। ही प्रक्रिया 2/3 मतं मिळेपर्यंत सुरू राहते। प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर बॅलेट पेपर्समध्ये एक खास केमिकल टाकून ते जाळलं जातं। चिमणीतून काळा धूर निघाला म्हणजे निवड प्रक्रिया अजून सुरू आहे। तर पोपची निवड झाल्यानंतर मतपत्रिकांना दुसऱ्या खास केमिकलनं जाळलं जातं। यावेळी चिमणीतून पांढरा धूर निघतो। व्हॅटिकन बाहेर जमलेल्यांसाठी हा एक संदेश असतो। पोप निवडल्यानंतर कार्डिनल स्वतःसाठी एका नवीन नावाची निवड करतात। यानंतर नवीन पोपची घोषणा होते। नवीन पोप पूर्वनिश्चित कपडे घालून बॅसिलिकाच्या बाल्कनीत येतात। तिथं त्यांची पोप म्हणून पहिली झलक पाहण्यासाठी भाविक जमलेले असतात। त्यांचं ते अभिवादन स्वीकारतात। दरम्यान कोणताही कार्डिनल पोप पदासाठी कोणताही प्रचार करत नाही, मात्र तरी त्यातील काहींची नावं चर्चेत असतातच। यंदाही काही नावं प्रामुख्यानं स्पर्धेत आहेत। यापैकी कार्डिनल मॅटियो झुप्पी या 69 वर्षीय कार्डिनलचं नाव पोप पदासाठी आघाडीवर मानलं जातं। झुप्पी हे बोलोंगाचे आर्च बिशप आहेत। मॅटियो झुप्पी हे इटलीच्या एपिस्कोपल परिषदेचे प्रमुख आहेत। पोप यांचे सर्वात जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे। 2019 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी त्यांना कार्डिनलपदी नियुक्त केलं। रशिया युक्रेन संघर्षात त्यांना पोपचे शांतता दूत म्हणून पाठवण्यात आलं। ते सॅन्टिएगिदो या समाजाशी संबंधित आहेत। रस्त्यावर उतरून जनमानसात मिसळणारा अशी त्यांची प्रतिमा आहे। कार्डिनल लुईस अँटोनियो टॅगल हे फिलिपाईन्सचे कार्डिनल आहेत। 67 वर्षीय कार्डिनल टॅगल हे जर पोप झाले तर ते पहिले आशियाई पोप ठरतील। पोप फ्रान्सिस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात। फ्रान्सिस यांनी टॅगल यांना रोममध्ये बोलावून घेतलं होतं। लुईस अँटोनियो टॅगल हे फिलिपिन्समधील अत्यंत प्रभावशाली कार्डिनल आहेत। 2020 मध्ये त्यांची कार्डिनल बिशपपदी निवड झाली। रोममध्ये त्यांनी चर्चसाठी काही महत्त्वाची कामं केली आहेत। ते प्रबळ दावेदार समजले जातात। तसंच सध्याच्या दावेदारांमध्ये ते तरुण आहेत। तर 72 वर्षीय कार्डिनल पीटर एद्रो हे हंगेरीच्या बुडापेस्टचे आर्च बिशप आहेत। त्यांना 2दा युरोपियन एपिस्कोपल कॉन्फरन्सचं प्रमुख म्हणून निवडण्यात आलंय। कार्डिनल पीटर एद्रो हे हंगेरियन धर्मगुरू आहेत। युरोपमधील सर्वात प्रतिष्ठित आणि पारंपरिक विचारसरणीचे म्हणून ते ओळखले जातात। युरोपियन बिशप काउन्सिलचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय। त्यांना मारियन कार्डिनल म्हणूनही ओळखलं जातं। कार्डिनल एद्रो हे आफ्रिकन कार्डिनल्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत। पुढील सर्वाधिक दावेदार समजले जातात ते कार्डिनल रॉबर्ट सारा। सारा हे जिनियाचे आहेत। ते 79 वर्षांचे आहेत। कार्डिनल रॉबर्ट सारा हे आफ्रिकन आहेत। ते रूढीवादी समजले जातात। पोप बेनेडिक्ट यांच्यासह त्यांनी काही पुस्तकांचं लेखन केलंय, मात्र पोप फ्रान्सिस यांच्यासह त्यांचे बरेच मतभेद गाजले। 70 वर्षीय कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन हे पोप फ्रान्सिस यांचे सचिव म्हणून काम पाहत आले। 2014 पासून त्यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे ते अत्यंत अनुभवी आणि चर्च कारभारात पारंगत समजले जातात। 2013 पासून ते व्हॅटिकन चर्चचे राज्य सचिव म्हणून काम पाहतात। हे पद पोप नंतरचं सर्वोच्च पद मानलं जातं। त्यांना लॅटिन अमेरिकन चर्चचाही अनुभव आहे। त्यांच्याकडे पोप फ्रान्सिस यांच्या विचारांचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं। मात्र त्यांच्यावर लंडन रिअल इस्टेट घोटाळ्याचा आरोप होता। हा आरोप मात्र कधी सिद्ध झाला नाही।
आता 7 मे पासून कॉन्क्लेव्ह अर्थात पोप निवड परिषदेला सुरुवात होणार आहे। सुमारे 135 कार्डिनल एकत्र येण्याची शक्यता आहे। यातील बरेचसे कार्डिनल्स एकमेकांना फारसे ओळखत नाहीत। त्यांची ओळख वाढावी यासाठी काही दिवसांनी ही प्रक्रिया यंदा पुढे ढकलण्यात आली आहे। तर यातील जे 80 वर्षांखालील आहेत तेच मतदान करण्यास पात्र आहेत। त्यामुळे आता नवा पोप कसा निवडला जातो, कोणाला पोप पदाचा मान मिळतो याचा निकाल 7 मे नंतरच लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।